पण तो घुशीवानी काळ्या तोंडाचा माणूस आहे. मी मागेही भाषण केलं की त्यांचं एकच लावलं की महाराजांनी आमचं खाल्लं. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. नमो बुद्धाय. मित्रांनो, SC उपकरणाच्या विषयावरून मातंग समाज वारंवार आमचं आरक्षण महाराजांनी खाल्लं असं वारंवार बोलत असताना त्यांना प्रत्युत्तर देणारा हा व्हिडिओ पहा. मी मागेही भाषण केलं की त्यांचं एकच लावलं की महाराजांनी आमचं खाल्लं. परवा दिवशी त्यांनी बॅनर लावला, आमचं आरक्षण खाल्लं नाही म्हणे, तर दरोडा टाकलाय, दरोडा, असं त्यांचं त्या काळ्या तोंड्याचं म्हणणं होतं की यांनी दरोडा टाकला. अरे बाबा, दरोडा? महाराजांनी आरक्षण खाल्लं? अरे महाराजांमुळे आज तुमचं अस्तित्व आहे, कारण ही महार जात या महाराष्ट्रामध्ये लढते. आज जर आपण पाहिलं की बाबासाहेबांनी प्रवर्गाला आरक्षण दिलेलं आहे, तर तो भुशिवानी तोंडाचा म्हणतो की बौद्ध हे 90 पर्यंत SC समूहात नव्हते, यांना SC समूहात घालण्याचं पाप काँग्रेसने केलं. म्हणजेच विचार करा बंधूंनो, यांची पुढची मागणी जी असणार आहे, मी आज या ठिकाणी या लॉंग मार्चच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की भविष्यात त्यांची मागणी असणार आहे की बौद्धांना SC समूहातून बाहेर काढा. बौद्धांचं जर हिंदू धर्मामध्ये जातीयता आहे, बौद्धामध्ये जातीयता नाही, मग बौद्धांना आरक्षणाची काय गरज आहे, असं हे त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून काही त्या RSSने भाजपने पाळलेले जे दलाल आहेत, या दलालांच्या माध्यमातून हे वधवून घेतात. महाराजांना टार्गेट करायचं काम यांच्या चालू आहे. जो 90च्या दशकातले जे आमचे पॅन्थर होते, हे पॅन्थर जर रस्त्यावर उतरले, वरून निळा खालून पिवळा केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. त्याच्यामुळं मी जाहीरपणाने सांगतो की उद्या भविष्यात या अवलादी जर आपल्या समोर आल्या आणि जर वळवळ करायला लागल्या, तर त्यांना भीमटोला दिल्याशिवाय भीम सैनिकांनी शांत राहायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सामाजिक विषयांवरील व्हिडिओंसाठी मला फॉलो करायला विसरू नका. या व्हिडिओबद्दल आपले मत काय आहे